नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या फार्मिंग हेल्पलाईन 2.0 या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। या घोषणेनंतर राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। मित्रांनो, मी तुम्हाला फक्त हेडलाईन्स सांगणार नाही, या निर्णयाचा अर्थ काय आहे, कोणाला फायदा होऊ शकतो, कोणत्या अटी बदलल्या आहेत आणि पुढे काय होऊ शकते हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात मोठा बदल झाला। सरकारने सभागृहात सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या योजनेतील 50,000 रुपयांची अट काढून टाकण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। यामुळे योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असे सरकारचे म्हणणे आहे। दुसरा मोठा मुद्दा म्हणजे 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा। सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात असेही सांगितले की पूर्वी काही अटीमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत होते। आता त्या अटी शिथिल करून अधिक व्यापक पद्धतीने योजना राबवण्याचा प्रयत्न आहे। मित्रांनो, या मागचं कारण काय? सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला पुन्हा खाजगी सावकाराकडे जाऊ लागू नये, त्याची कर्जपात्रता पुन्हा निर्माण व्हावी आणि त्याला बँकेकडून नव्याने कर्ज मिळावं, या निर्णयामागचा उद्देश आहे। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीमुळे शेतकरी श्रीमंत होत नाही, पण तो पुन्हा आर्थिक व्यवहारात उभा राहू शकतो। हा सरकारचा प्रमुख मुद्दा होता। आता एक महत्त्वाचा प्रश्न, यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांचं काय? सभागृहात झालेल्या चर्चेनुसार पूर्वीच्या काही मर्यादा बदलण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे। मात्र पात्रतेचे अंतिम निकष आणि अंमलबजावणीची सविस्तर माहिती अधिकृत आदेशानंतर स्पष्ट होईल। आणखी एक प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत, जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर सरकारच्या घोषणेनुसार 2 लाखापर्यंतचा लाभ देण्याचा उद्देश आहे। मात्र अशा प्रकरणांमध्ये अंतिम नियम काय असतील हे अधिकृत मार्गदर्शक सूचनांनंतर स्पष्ट होईल। मित्रांनो, विरोधकांनीही या विषयावर सरकारला अनेक प्रश्न विचारले, तर सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावा केला। माझ्या मते कर्जमाफी निश्चितच अनेक शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देऊ शकते, पण त्याचबरोबर शेतमालाला हमीभाव, साठवणूक व्यवस्था, प्रक्रिया उद्योग, सिंचन आणि बाजारपेठांपर्यंत सहज पोहोचणे या प्रश्नांवरही दीर्घकालीन उपाय होणं तितकंच आवश्यक आहे। कारण वारंवार कर्जमाफीपेक्षा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं अधिक महत्त्वाचं आहे। आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष अधिकृत शासन निर्णय, पात्रतेचे निकष आणि अर्ज प्रक्रियेकडे लागले आहे। तशी अधिकृत माहिती उपलब्ध होईल तसे अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू। म्हणून जर तुम्ही आपल्या फार्मिंग हेल्पलाईन 2.0 या चॅनलवरला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। मी भेटेन पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।